ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ माझे सद्गुरू आदिगुरु भगवान दत्तात्रेय, माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। सद्गुरुनाथ महाराजांच्या सहवासात आल्यावर प्रत्येकाला येणारे अनुभव हे इतके वेगवेगळे होते आणि प्रत्येकाच्यात होणारा असा आमूलाग्र बदल हा असा काही होता की बघणाराही थक्क व्हायचा आणि त्यांच्या सहवासात असलेल्या प्रत्येकाला वाटायचं, अरे हा माणूस आधी कसा होता आणि आता कसा झाला। बरं, याच्यासाठी कुठेही अट्टाहास नसायचा सद्गुरूंचा, ना कधी आग्रह असायचा किंवा मी कुणी मोठा आहे आणि तुम्हाला मला शिकवायचंय अशी तर भावना कधीच कुठे नव्हती। एकच होतं ते त्यांचं स्वतःचं चैतन्यदायी व्यक्तिमत्व की जे परमात्म तेजाने पुंजाळलेलं होतं आणि तिथं येणाऱ्या प्रत्येकाला ओढ लागायची त्या चैतन्याची, वेड लागायचं त्या चैतन्याचं आणि मग शब्दा वाचूनच काम होऊन जायचं, प्रत्येकाच्यात बदल होत जायचा। त्यांच्या हातातल्या फिरणाऱ्या जपमाळेबरोबर आपलंही मन त्या भगवंताच्या नामासाठी फिरत राहायचं आणि त्यांच्या ध्यानाच्या मूर्तीकडे बघत, त्यांच्या ध्यानाच्या अवस्थेकडे बघत ते जेव्हा ध्यानमग्न असत तेव्हा त्यांच्याकडे बघताना असं वाटायचं की अरे ही इतकी सुंदर अवस्था आपल्याला क्षणभर तरी मिळाली तरी आयुष्याचं सार्थक होईल आणि मग नकळत तसा प्रयत्न सुरू व्हायचा। त्यांच्या पोथी, त्यांचं नाम, त्यांचा जप, त्यांचं परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल असलेलं आग्रही मत, त्यांचा अनुभव, त्यांची प्रचिती, त्यांचा साक्षात्कार आणि त्यांच्या मुखातून येणारी ती अमृतवाणी, या सगळं शब्दाबाहेर आहे। श्री गुरुचरित्रामध्ये याच्यासाठी एकच ओवी आहे, श्री गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाणं, आणि या समुद्रात डुंबणाऱ्या प्रत्येकाला त्या अमृताची चव चाखायला मिळाली। सद्गुरूंकडे येताना प्रत्येकाच्या मनात लौकिकाच्या समस्या, कटकटी, वादळं, माझंच असं का, मलाच असं का, ह्या सगळे प्रश्न असायचे। पण त्या उमऱ्यापाशी आलं की जणू बाहेर आपण चप्पल काढतानाच हे सगळं तिथंच काढलं जायचं आणि मग आत आल्यावर फक्त उरायचं ते त्यांचं सुंदर अस्तित्व आणि आपल्या आत असणाऱ्या त्या उदासीनतेला, त्या त्रासाला, त्या वैतागाला तिथं जागाच राहायची नाही। जणू त्या सगळ्यावर आवरण राहायचं त्या सद्गुरूंच्या सहवासाचं आणि त्या परमात्म्याच्या अस्तित्वाचं। आणि हे सगळे अनुभव हे प्रत्येकाने भरभरून घेतले। मग तो रिक्षावाला असू दे, मग तो एखादा दारावरनं जाणारा माणूस असू दे, तो एखादा लहान मुलगा असू दे, एखादा तरुण असू दे, एखादी तरुण स्त्री असू दे, मुलगा असू दे, एखादे संसारी स्त्री पुरुष असू देत, वृद्ध असू देत, जपी तपी संन्यासी कुणीही असू देत, त्या प्रत्येकाला आपलं निधान इथंच आहे याचा साक्षात्कार मात्र तिथं व्हायचाच व्हायचा आणि त्यांच्या मुखातनं आलेली वाणी ही कधीच खोटी व्हायची नाही आणि ते म्हणायचे की मी चेष्टेत जरी बोललो तरी ते खरं होतं आणि त्याची प्रचिती आपल्या प्रत्येकाने घेतलेलीच आहे। सद्गुरूंच्या सहवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, छोटे छोटे प्रसंग व्हायचे, पण आपण जे लौकिकामध्ये आपले काही असे एक संकेत असतात किंवा वागण्याची एक पद्धत असते किंवा आपल्याकडे एक अशा पद्धतीनेच असं वागायचं असतं असं एक आपण गृहीत धरलेलं असतं, ते सगळं तिथं फोलच होऊन जायचं। एकदा काय झालं की सुरुवातीला सद्गुरूंकडे वय असेल 23-24, सद्गुरूंकडे जायचो ते काहीतरी वेगळं कुतूहल, काहीतरी एक चमत्काराच्या अपेक्षा, प्रत्येकाचंच असं होतं की काहीतरी चमत्कार किंवा काहीतरी असं खूप काहीतरी वेगळं किंवा काहीतरी असं काहीतरी भव्य दिव्य असे किंवा
एका त्या चमत्काराच्या काठीने आपलं सगळं आयुष्य बदलून जाईल आणि या सगळ्या आपल्या कटकटी त्रासातनं आपली मुक्तता होईल, असं काहीतरी डोक्यात घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला कसं ते शांत करायचं. आणि हे चमत्काराचं जग नाहीये, तर इथं परमेश्वराची निष्ठा, तुमची शांतता आणि तिथं असलेला तुमची निष्ठा, तुमची भक्ती आणि तुम्ही करत असणारी उपासना, याला जास्त महत्व आहे. आणि हे सगळं आयुष्यात येणारं वादळ, हे शमवायची ताकद त्यात आहे, हे मात्र नक्की कळायचं. समस्या तशाच असायच्या, कटकटी तशाच असायच्या, त्रास तसेच असायचे. असं काही नव्हतं की लगेच गेलं की संपलंच झालं, आपण एकदम रिकामे, असं नव्हतं. पण तरी सुद्धा त्या कटकटीला, त्या समस्येला, त्या त्रासाला, त्या वैतागाला असं एक मिळायचं की ते सगळं शांत व्हायचं आणि ते सगळं पेलण्याची आणि ते सगळं सोसण्याची अशी एक ताकद त्या सद्गुरूंच्या सहवासात मिळायची की आपलं असलेलं जगच उजळून जायचं आणि त्यांच्या चैतन्याने उजळलेले असंख्य जीव त्या भक्ती मार्गाच्या प्रवाहात त्यांचं बोट धरून जात राहायचे. छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवत असायचे, पण अट्टहास नव्हता. मी करतो म्हणजे तुम्ही करा असं नसतं, पण नकळतच असं वाटायचं की अरे, यांचं आयुष्य किती सुंदर आहे. आणि तसं आयुष्य, तसं समाधान, तशी शांतता, तसा विश्वास, तशी निष्ठा, तशी श्रद्धा आणि तसा भाव आणि तशी भक्ती आपल्यातही उतरावी, असं मन मात्र नकळतच मागत राहायचं. एकदा असं झालं की एका कुठल्या तरी ह्याच्या वर्तमानपत्रासाठी एक लेख द्यायचा होता. मग मला सद्गुरू म्हणाले की लेख लिहायचा आहे, लिहिशील का? एक सांगते की कधीही त्यांनी हे तू कर कुणालाही म्हणलं नाही. हे करशील का, हे वाचशील का, हे असं होईल का, हे त्यांचे शब्द होते ना, ते आपल्यालाच नतमस्तक पाहायला लावायचे. पण त्यांचा अट्टहास किंवा त्यांची आज्ञा कधीही नसायची. मग कधी लिहू आहे का वेळ, लिहिशील का? म्हटलं हो, लिहीन की. तेव्हा मी नोकरी होती माझी आणि शनिवारी कॉलेज आमचं 12:30 ते 4 असायचं. भगवंताची लीलाई अशी होती की माझ्या कॉलेजपासनं सद्गुरूंचं घर चालत 5 मिनिटावर होतं. त्यामुळे कॉलेज कितीला सुटतं? 4 वाजता. मग तू किती वाजता येशील? 4:05 मी तुमच्या घरात आहे. बोलण्यात काय आपल्या हायगड नसते, आपण अगदी सहज सांगून जातो की म्हणजे जसं काही आपला त्याच्यावर अधिकार आहे किंवा आपला हा आहे, अशा यांनी आपण सांगून जातो. मी तसंच सांगितलं, म्हटलं 4:05 मी तुमच्या घरात आहे. झालं. शनिवार उजाडला, कॉलेज सुटलं, 4 वाजले. मैत्रीण भेटली, गप्पा रंगल्या. कुठले 4 झाले, 4:05 झाली, 4:15 झाले, 4:30 झाले. 4:45 मला भान आलं आणि मी धावत त्यांच्या घरी गेले धावत भरभर. नेहमी असं की जिना चढून वरती गेलं की ते चैतन्यमयी रूप आपल्याला दिसायचं. त्याच्या ओढीने धावायचं पळायचं. मग गेले, समोर बघितलं, नमस्कार केला. म्हटलं लिहायचंय ना, चला की. कुठे लिहायचंय, काय लिहायचंय? म्हटलं अहो, तुम्हीच म्हणलात की आपल्याला लेख लिहायचाय. मग मी काय म्हणलं होतं? तर तू किती वाजता येणार होतीस? 4:05. आता किती वाजले? 4:45. म्हटलं जरा मैत्रीण भेटली, वेळ झाला. काय, अगदी सहज. म्हणजे असं तेव्हा ते काही व्यवधानही नव्हतं आणि काही ते समजतही नव्हतं. तर त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं, आता वेळ संपली, लिहायचं नाहीये. आणि त्या क्षणी जाणीव झाली की आयुष्यामध्ये वेळेला किती महत्व असतं आणि आपण आपल्या आयुष्याचा परत कधीही न येणारा वेळ किती सहजपणे घालवतो, हे त्या क्षणी कळलं. आणि तिथपासून मग वेळ पाळण्याची परंपरा सुरू झाली. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून एखाद्याचं व्यक्तिमत्व घडवणारे सद्गुरू प्रत्येकाला सांगायचे, मनुष्य बलवान होत नाही, समय होत बलवान, भिल्लन लूटी गौपिका, वही अर्जुन वही माय. ह्याची कथा अशी आहे की महाभारतात श्रीकृष्णांचं निजानंद गमन झाल्यानंतर मग अर्जुनावर अशी धनुर्धारी अर्जुनावर अशी जबाबदारी सोपवली की गोपिकांना घेऊन यायचंय. अर्जुनाच्या धनुर्धारीपणावर तर कोणाचीच शंका नाही आणि तेही गेले, गोपिकांना घेऊन यायला लागले. पण आता त्यांचं सामर्थ्य, त्यांच्या पाठीमाग उभी असलेली शक्ती आणि त्यांचं बल हे मात्र तिथं सगुण रूपात नव्हतं,
त्यामुळं भिल्लांनी गोपिकांना लुटलं आणि त्याच धनुधारी अर्जुनाचे बाण काही कामी आले नाहीत. म्हणून सद्गुरू म्हणायचे, मनुष्य बलवान होत नाही, समय होत बलवान. आपण नाही बलवान. हा वेळ हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो वेळ कसा पाळायचा आणि कसा घालवायचा याचं एक सुंदर धडा सद्गुरूंकडनं मिळाला आणि तो आपल्या सगळ्यांशी, आपण सगळ्यांना तो सांगण्यासाठी मला खूप आनंद होतो. आणि असेच आपण अनेक क्षण सद्गुरूंच्या सहवासातले आपण एकमेकामध्ये सांगूया, बोलूया. आणि त्याच्यासाठी मी आपल्याला सांगते की दर गुरुवारी थोडा वेळ का होईना सद्गुरूंच्या आठवणी जागवायचा असा एक छोटासा प्रयत्न करत आहे. आपण गोड मानून घ्याल. हे सगळं आपलं नाही, हे सगळे बोल आहेत ते तिथून आलेले आहेत, ते सद्गुरूंनी दिलेले आहेत. हा सगळा जो काही शब्द हे आहे तो सगळा सद्गुरूचरणी अर्पण आणि सद्गुरूचरणी नतमस्तक. सद्गुरुनाथ महाराज की जय.